हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण इयत्ता 6वीचा प्रॅक्टिस सेट 40 करणार आहोत। याच्यामध्ये आपल्याला सांगितलं ड्रॉ अ लाईन एल, टेक पॉईंट पी एनीवेअर आउटसाइड द लाईन यूजिंग सेट स्क्वेअर। आता यूजिंग सेट स्क्वेअर म्हणजे मी काय सांगितलं, याच्या आधीच्याच आपण प्रॅक्टिस सेटमध्ये पाहिलं। यूजिंग सेट स्क्वेअर म्हणजे ह्या दोन्हीपैकी एक कोणतं तरी आपण वापरायचं। आधी आपल्याला काय करायचं, ड्रॉ अ लाईन पी क्यू परपेंडिक्युलर टू लाईन एल। आपल्याला काय करायचं, पहिली लाईन एल काढायची, एल लाईन, ही लाईन एल। आता एकच जरी नाव असलं तरी ती लाईन असते, ठीक आहे। आणि आपल्याला काय घ्यायचं, एक कुठेतरी पॉईंट घ्यायचा, पॉईंट घ्यायचा आपल्याला पी घ्यायचा, ऑफसाईड ह्या लाईनच्या बाहेर घ्यायचा, ठीक आहे। आणि मग काय करायचं, ह्या सेट स्क्वेअर, ह्या सेटपैकी दोन्हीपैकी एक कोणतं तरी वापरून काय करायचं, याला पहा, याला व्यवस्थित पहा, याला आपण व्यवस्थित असं ठेवायचं आहे, ठीक आहे। आणि ठेवल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं, एक लाईन खिचायची, ठीक आहे। तर ही लाईन खिचल्याच्या नंतर आपल्याला जिथं पॉईंट मिळेल याला नाव द्यायचं पी होता, ठीक आहे। आणि इथं कोणतंच म्हणलं तर पी आणि क्यू, इथं क्यू द्यायचं। अशा प्रकारे ही आकृती पहिल्या नंबरची आकृती झाली। दुसऱ्या नंबरची आकृती आपल्याला पाहायची आता, अतिशय सोपं आहे, ठीक आहे। काय अवघड वाटलं किंवा नाही समजलं तो वापस कमेंट बॉक्समध्ये टाका, आवडलं तरी सांगा आणि नाही आवडलं तरीच सांग, ठीक आहे। नाही आवडलं तर आपण अजून हळू करू हा सगळा व्हिडिओ। दुसरा प्रश्न आहे, ड्रॉ लाईन, ड्रॉ म्हणजे काढणे, ठीक आहे। टेक पॉईंट एम म्हणजे घ्या, पॉईंट एम घ्या, एनीवेअर आउटसाइड द लाईन म्हणजे लाईनीच्या बाहेर, म्हणजे रेषेच्या बाहेर, एनीवेअर म्हणजे कुठेही, आउटसाइड म्हणजे बाहेर, लाईनीच्या, लाईन यूजिंग अ कंपास अँड रुलर ड्रॉ अ लाईन एम एन परपेंडिक्युलर टू लाईन ए बी। आता आपल्याला काय करायचं, पहिले ए बी लाईन काढायची, ए बी लाईन काढून घेऊ आपण। आता ही आपण लाईन ए बी काढून घेतली आहे की नाही। त्याच्यानंतर काय सांगितलं त्यानं, पहा आपल्याला कशानं करायचं, कंपास आणि रुलर, ठीक आहे। कंपास आणि रुलर, ही रुलरचा आपण वापर करतो, ठीक आहे। याला नाव काय द्यायचं पहा, लाईन ए बी। आता एकच जर नाव दिलं तर इकडं देतो आपण, हे की नाही। दोन नाव दिले तर आपण काय करतो, इथं आणि इथं ए बी। आता काय करायचं, आपल्याला टेक एनी पॉईंट एम घ्यायचं इथे, हे की नाही, कुठं तर आउटसाईडला आपण एम पॉईंट घेतला। आता हे एम पॉईंटपासून आता कसं करायचं पहा, हा पॉईंट घेतल्यावर आपल्याला याच्यानं करायचं आहे। आता इथून डायरेक्ट तर आपल्याला येणार नाही ना, इकडून पण मार्किंग आपण पहिलं केलं तर तसं नाही करायचं। आता हे एम पॉईंट घेतला तर मी काय करतो, हे एम पॉईंटपासून मी इकडे एक मार्किंग करतो, दोन मार्किंग, ह्या पॉईंटपासून इकडे एक मार्किंग करतो आणि इकडे एक मार्किंग करतो। कळालं का मी काय केलेलं आहे, मार्किंग मी इकडच्या साईडला आणि इकडच्या साईडला केलं ह्या एमपासून। आता याला थोडंसं अंतर वाढवायचं, ठीक आहे, किंवा तेवढं जरी ठेवलं तरी चालतंय। आणि आपल्याला काय करायचं, ह्या एका पॉईंटवर ठेवायचं, इकडे लाईन करायची, तेवढंच अंतर राहू दिला, इथं ठेवलं आणि इकडे एक मार्किंग करून घेतली, आहे की नाही। दोन्हीकडे मार्किंग करून घेतली। मग काय करायचं, ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत न जोडता ह्या पॉईंटपासून इथपर्यंत जोडायचं आपल्याला, ठीक आहे। किंवा काय करू शकता, इथून एवढं जोडा किंवा इथून एवढं जरी जोडलं तर आपल्याला उत्तर भेटून जाईल। म्हणजे इथून मी काय केलं, हे ह्या पॉईंटला जोडून घेतलं, आहे की नाही। ह्या पॉईंटला इथं एक जो पॉईंट आलेला आहे आणि ह्या पॉईंटला मी जोडून घेतलं, अशा प्रकारे। आणि याला परपेंडिक्युलर देऊन टाकायचं, परपेंडिक्युलर म्हणजे लंबदुभाजक, 90चा असावा, ठीक आहे। आता याला नाव काय द्यायचे होते, त्याला एम एन काढायचं होतं, एम हे इथं एन द्यायचं। अतिशय सोपं आहे पहा, काही अवघड नाही, ठीक आहे। आणि हे आपल्याला एम एन, ठीक आहे, इथं काहीतरी नाव देऊ, एम एन टी नाव देऊ, के नाव देऊ, काहीतरी नाव देऊ, ठीक आहे। काहीतरी नाव द्यायचं, जिथं जिथं मार्किंग आहे ना तिथं तिथं नावं द्यायचं। म्हणजे कसं आपल्याला पण परीक्षेमध्ये असं, परीक्षा झाल्यावर असं वाटू नाही की कुठंतरी नाव द्यायचं चुकलं, म्हणून जिथं जिथं वाटतं तिथं नावं देऊन टाकायचे, ठीक आहे। नावं द्यायला काही आपल्याला सहज देऊ शकतो ना आपण। चला, त्याच्यानंतर आपण पुढचा आपण पाहू, ड्रॉ लाईन सेगमेंट, लाईन सेगमेंट काढायची 5.5, बायसेक्ट इट युजिंग कंपास अँड रुलर। अजून ह्या कंपासच्या सहाय्यानेच करायचं। पण आता त्यांनी काय सांगितलं, ही जी लाईन आहे ती 5.5 काढायची, ए बी लाईन किती काढायची, 5.5,
म्हणजे आपल्याला आतापर्यंत कुठेही लाईन किती काढायची ते दिलं नव्हतं. फक्त हा पहिला प्रश्न आहे की जिथं 5.5ची लाईन काढायची. तर मी 5.5ची लाईन घेतो. ठीक आहे, 5.5ची इथं मोजून घेतो. ह्या 0 घ्यायचं. तर हे 5.5 थोडं खाली घेतो, थोडं खाली कंपासच्या सहाय्यानं करायचं ना. इथं घेतो सेंटर बरोबर घ्यायचा. आता हे बिंदू आहेत. ए नाव द्यायचं, इथं बी 5.5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं होतं, कंपासाच्या साह्याने. पहा हे कसं करतात. आता आपण वरी काही बिंदू नाही आहे, याच्या आधीच्या याच्यात वरी बिंदू होता. आता मग काय करायचं, हे जवळजवळ ह्या रेषेच्या एवढंच अंतर घ्यायचं. थोडं कमी असलं तरी चालतं. ठीक आहे, इकडे ठेवायचं, एका पॉईंटला ठेवायचं. ए बी पैकी एका कुठंतरी पॉईंटला ठेवायचं. एक वरी मार्क करायचं, एक खाली मार्क करायचं. ठीक आहे, त्याचप्रमाणे बीवर ठेवलं तर आता एवर पण ठेवायचं, वरी पण मार्किंग करायचे आणि याला क्रॉस होईल ह्या 2 लाईनी असं करायचं. आता तुमच्या जर क्रॉस होत नसेल तर तुम्हाला ती प्रॅक्टिस न होऊन जाईल. करता करता तुम्ही जास्त प्रॅक्टिस केली की ॲटोमॅटिकली तुम्हाला येऊन जाईल. मग आता काय करायचं आपल्याला, इथं ह्या दोघांना जोडून घ्यायचं. आता नावं त्यांनी कुठेही बाकीचे नावं नाही सांगितले, ए बीच नाव सांगितलं. मग बाकीच्याला आपण नाव देऊ. याला सी दिलं, याला इथं डी दिलं, याला इथं ई नाव दिलं. ठीक आहे, याला ई नाव देऊ. ठीक आहे, हा 90चा परपेंडिक्युलर म्हणून आपल्याला दाखवावं लागतं. ठीक आहे, चल आता हे सेगमेंट असल्यामुळं आपल्याला ॲरो करायचे नाही का, लक्षात ठेवा. सेगमेंट असल्यामुळं याला कुठेही ॲरो करायचे नाही. पुढचा प्रश्न आपल्याला, पुढचा आणि शेवटचा प्रश्न. टेक अ पॉईंट ऑन लाईन एक्स वाय लाईनीवर आपल्याला काय करायचं, आर पॉईंट घ्यायचा आहे. ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू एक्स वाय ॲट आर युजिंग सेट स्क्वेअर. युजिंग सेट स्क्वेअर म्हणजे आपल्याला याचं करायचं. ठीक आहे, ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्या प्रोट्रॅक्टरचा वापर नाही सांगितला. ठीक आहे, मला वाटतं इथं थोडंसं तुम्ही जर प्रोट्रॅक्टरनं केलं तर व्यवस्थित होईल. कारण तुमची प्रॅक्टिस जास्त करून तुम्हाला प्रोट्रॅक्टरच म्हणता येते. मी दोन्ही न करून देतो तुम्हाला. ठीक आहे, प्रोट्रॅक्टरनं आपण केलेलं आहे, प्रोट्रॅक्टरची पण सवय ठेवा. ठीक आहे, आता आपल्याला एक्स वाय काढायचं. एक्स वाय टेक अ पॉईंट आर. टेक अ पॉईंट आर कुठे घ्यायचा आपल्याला, कुठे घ्यायचा कुठेच नाही सांगितलं. मग आपल्या ह्या लाईनीवरच घ्यायचं. ऑन लाईन म्हणलं, लाईनीवर घ्यायचा. आता बाहेर नाही घ्यायचा. आता लाईनीवर आपण पॉईंट घेतला, कोणता घेतला, आर. हे की नाही, मग ह्या सेट स्क्वेअरचा वापर करायचा आणि आपल्याला काय करायचं, इथं एक लाईन काढून घ्यायची. ठीक आहे, लाईन काढून घेतली आपली. याला नाव द्यायचं, आपल्याला काहीतरी नाव द्यायचं. ठीक आहे, म्हणजे मी तुम्हाला आधी पण सांगितलं की आपल्याला परीक्षा झाल्यावर असं वाटू नये की त्यांना आपल्याला पॉईंट द्यायचा होता आणि तो द्यायचा राहिलेला. अशा प्रकारे आपलं हा प्रॅक्टिस सेट 40 झालेला आहे. आपले बाकीचे पण व्हिडिओ आपण प्रत्येक प्रॅक्टिस सेटवर व्हिडिओ बनवलेले आहेत. 6वी असो, 7वी असो, 8वी 9वी 10वी सगळ्याचे जे बनवलेले असतील ते पण बनवणार आहे आणि सगळ्याचेच बनवून रेडी राहणार आहे. तर तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहत जा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.